बातमी। काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात। अजित पवारांनी कोकाटेंना हा सल्ला दिलाय। कोकाटेंना अजून गोष्टी मनात ठेवायची सवय नाही असंही अजित पवारांनी म्हटलंय। तर आता मला जास्त महागात पडतंय असंही अजित पवारांनी म्हटलंय। शेतकऱ्यांच्या बाबतीत अशा गोष्टी बोलणं योग्य नाही असं अजित पवार म्हणाले। ढेकळांचे पंचनामे करायचे का, कोकाटेंनी हे वक्तव्य केलं होतं। या वक्तव्यानंतर अजित पवारांनी कोकाटेंना सल्ला दिलाय। काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात असं अजित पवारांचा कोकाटेंना सल्ला आहे। तर कोकाटेंना अजून गोष्टी मनात ठेवायची सवय नाही, आता मला जास्त महागात पडतंय असं देखील अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीत अशा गोष्टी बोलणं योग्य नाही अशी देखील प्रतिक्रिया कोकाटेंच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांनी दिली आहे। माणिकराव कोकाटे यांनी पाहणी दरम्यान हे वक्तव्य केलं होतं। शेतकऱ्यांच्या शेतात ते पाहणी करत होते, त्यानंतर वाद निर्माण झाला होता। नुकसानीचे पंचनामे चालू आहे ना, पंचनामे केले सर, शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे बुवा असं। ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाचे पंचनामे करायचे नाही, कांदे वगैरे ज्या पोळी वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील। जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही। साडीतले नाही, कांदा काढून पडलेला आहे शेतामध्ये, जो काढून पडला आहे शेतात कांदा असेल तर त्याची पंचनामे करणे, शेतात जे काही पिकं असतील त्याचे पंचनामे रीतसर होतील। मी त्याच्यामध्ये मागही माणिकरावांना सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य होता कामा नये। त्याच्यामध्ये आता शेवटी तो आपला बळीराजा आहे, तो लाखाचा पोशिंदा आहे। त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता आम्हालाही माहिती आहे, आम्ही पण शेतकरी आहोत, परंतु काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या, मनात ठेवायच्या। त्यांना अजून सवय नाही मनात ठेवायची, त्याच्यामुळे असलं होतं। महागात पडतं दादा हे, फार महाग, आता मला जास्त महागात पडतं।